केदारशी या बाबतीत काही बोलवलंस? काही काम होतं का? केदार, गेल्या काही दिवसात घरात काय चाललंय हे तुला चांगलंच माहिती आहे. युवराज आणि गुलाब एकमेकांना ओळखत असले तरी गुलाबच्या गुन्ह्यांमध्ये तो सामील नाहीये आणि आता तो निर्दोष सुटलाय, त्याच्यामुळे ते सिद्ध झालंय. खरं सांगू दया काका, मला असं वाटतं युवराज खूप मोठ्या संकटातनं वाचलाय, खूप मोठ्या. अरे तो त्याने खरंच काही केलं तर नाही ना या विचाराने मला रात्रभर झोप लागायची नाही. पण आता त्याची निर्दोष म्हणून सुटका झाली हे ऐकल्यावर मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. तुला सुद्धा भाऊ म्हणून ही गोष्ट सुखावणारीच असेल नाही का? ऑफकोर्स. बाबा, बाप म्हणून तुम्हाला आनंद होणं साहजिक आहे, पण एक गुन्हेगार अशा पद्धतीने सुटला या गोष्टीचा त्रास मला नक्कीच होणार. केदार, हां, ते तुला काहीतरी विचारतायत. हो, पण मला का बोलवलंय? केदार, मला असं वाटतं युवराज दोषी नाहीये याची बातमी आपण करायला हवी. हां हां म्हणजे युवराज म्हणतोय म्हणून नाही, मला असं वाटतं ती आपली जबाबदारी आहे. युवराजवर खूप खूप आरोप झालेत आणि त्याची उत्तरं आपणच द्यायला हवी. हे बघ, युवराजचे आणि गुलाबचे संबंध होते हे आपण सगळ्यांना सांगितले, पण संबंध असूनही तो दोषी नव्हता हे आपणच जगाला सांगायला हवं ना, जेणेकरून जामखंडेसारख्या लोकांची तोंड बंद होतील. हां. आणि केदार, आपला भाऊ गुन्हेगार नाहीये हे आपणच जगाला सांगायला हवं ना. आणि आम्हा दोघांची अशी इच्छा आहे की हे काम फक्त तू करावंस. हां. क्या हुआ? मोठा गेम झालाय. तो युवराज सुटला. काय? जे मॅडमच्या कस्टडीतून युवराज सुटला, सोडलं त्याला. काय बोलताय कमांडर? नाही बसत आहे ना विश्वास, माझा पण नाही बसला. 10 फोन केले, 100 प्रश्न विचारले, पण सगळीकडून एवढंच कळलं की जे मॅडमने युवराज खांडेकरला सोडला. असं कसं सोडला? म्हणजे वरून काही प्रेशर होतं का? किंवा कौशिकी मॅडमनी काही ओळख दाखवली का, त्याच्यामुळे सुटलाय का तो? काहीच आयडिया नाही. ये जो कुछ भी हुआ है ना, ये सब गलत है. बॉस आणि केडी सरांनी एवढी मोठी रिस्क घेतली होती, कुटुंबाच्या विरोधात गेले होते आणि हा तर युवराज सुटल्यानंतर सगळी मेहनत पाण्यात गेली त्यांची. घरच्यांसमोर साक्ष देऊन, न्यूज देऊन, त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना एवढं सगळं सहन करावं लागलं. त्याचे रिटर्न्स असे मिळतील असं वाटलं नव्हतं. कमांडर, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमचा अनुभव काय सांगतोय? जे मॅडम त्या इतक्या सहजासहजी कोणाला सोडत नाही. मग हा युवराज कसा सुटला हाच प्रश्न पडलाय मला पण. वहिनी वहिनी वहिनी, अभिनंदन. कशाबद्दल? कशाबद्दल काय, युवराज घरी परत आलाय. हा ते तो येणारच होता. त्याची काही चूक नव्हती ना, निर्दोषच होता तो. तुम्हाला म्हणून सांगते, आम्हाला बदनाम करण्यासाठी रचलेला स्टंट होता, दुसरं काही नाही. काही असो, पण सगळी काळजी सगळी चिंता मिटली आहे ना. हो. मी भयंकर उर आहे. कोण गोड करायचंय? घ्या पिढे घ्या. अहो घ्या, हो घ्या घ्या. थँक्यू. वेलकम. कामत काका, तुम्ही? अगं आत्ता चालू घ्या. युवराज सुटला कळलं. घे पिढे. तुम्हाला कसं कळलं? का सगळ्या खबरी फक्त मीडियावाल्यांनाच असायला पाहिजे का? अगं काय नाही गे, माझ्या ओळखीचा एक इन्स्पेक्टर आहे, त्याला मी फोन केला होता युवराजच्या सुटकेसाठी. त्याने मला सांगितलं, अहो सर तुमचे युवराज गेले महालात कधीच. म्हटलं अरे वा, क्या बात आहे. इतके दिवस हे घर अगदी शांत होतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं असं काळजीचं सावट होतं. म्हटलं चला ताबडतोब घरी जाऊया आणि सगळ्यांचे फ्रेश आणि टवटवीत चेहरे बघूया आणि सगळ्यांचं तोंड गोड करूया. म्हणजे पेढा घे ना. घेतला घेतला. तू पण घे घे. निघूया केदार? तुम्ही कुठे बाहेर चाललात का? हो, ॲक्च्युली आम्ही MNNच्या ऑफिसमध्ये चाललो. अच्छा. युवराजची निर्दोष सुटका झाली आहे ह्याचं बुलेटिन केदार करणार आहे. अरे वा. त्याच्यासाठीच चाललोय. म्हणजे युवराजने जे सांगितलं ते मनावर घेतलं सगळ्यांनी. छान. काय सांगितलं? केदार हे बुलेटिन करेल असं युवराजचं म्हणणं होतं आणि त्याच्यासाठीच आम्ही चाललोय. वा, मस्त.
पण चेहरा जरा आनंदी पाहिजे ना हा नाही course. कसं चांगल्या कामाला चाललाय तर थोडं गोड खाल्लं तर घे 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 खा 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 आता कसा हा छान झालाय की नाही चेहरा हसरा प्रसन्न याच चेहऱ्याने बातमी द्यायची आता आणि एक गोष्ट बजावून सांगते मागच्या वेळेस जामखंडेंचं कारण दिलं होतं यावेळेला कुठलंही कारण चालणार नाहीये माझ्या मुलाच्या विरोधात कोणी काहीही बोलणार नाही आणि ही जबाबदारी तुझी जबाबदारी काय वहिनी हे त्यांचं कर्तव्य आहे ना. हो आलेच. ऑल द बेस्ट. आता तरी तुम्ही खुश आहात ना? होईल बातमी ऐकली आणि बघितली की होईल. सगळं तुमच्या मनासारखं होईल. जे आहे ते आहे. कामत काका येते मी. सोन्स ऑल बेस्ट. या. बाय. वहिनी युवराज कसा आहे? आता घरी परत आलाय ना आता ठीक आहे तो पण तो घरी परत यावा अशी सगळ्यांचीच इच्छा नव्हती म्हणजे त्याच्या विरोधात जे काही पुरावे सापडले नाहीत म्हणून निर्दोष सुटका केली आहे तिने वहिनी किती विचार कराल. तू आता घरी आलाय ना चेहऱ्यावर आनंद ठेवा. मी आलो त्याला भेटून आलोच. जैन मॅडम. जैन मॅम. युवराज कसा सुटला मी त्याला जाऊ कसं दिलं हेच प्रश्न पडलेत ना तुम्हाला? आज पहिल्यांदा माझ्या तावडीतनं गुन्हेगार सुटलाय. तुमच्या नजरेतला अविश्वास तुमच्या मनात पडणारे प्रश्न नीट दिसतायत मला. सॉरी मॅडम. मग हेच प्रश्न मी विचारले तर? जय हिंद मॅम. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून मी माझ्या घरच्यांसमोर युवराज भाऊजींच्या विरुद्ध साक्ष दिली. माझाच नाही मॅम आमच्या सगळ्यांचाच तुमच्यावर विश्वास होता. पण मग असं काय घडलं? मला माहिती आहे एक ज्युनियर म्हणून कदाचित हा प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये मला. पण टीम तारेणी कायम एका कुटुंबासारखंच काम करत आली आहे. आम्हाला सगळ्यांना एकमेकांच्या कामासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी माहीत असायच्या. रादर आत्तापर्यंत जेवढे केवढे मिशन सक्सेसफुल झालेत ते ह्याचमुळे झालेत कारण आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. मॅम एक टीम म्हणून आम्हाला जे काही घडलंय त्याची फक्त क्लॅरिटी हवी एवढंच माझं म्हणणं आहे. हे बघ तारिणी मॅम आमचा तुमच्यावर विश्वास नाही अशी गोष्ट नाही आहे. तुम्ही तुमच्या कामात काहीही चुकीचं करणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण युवराज तुमच्या ताब्यात असूनही आपल्याला त्याच्याकडनं काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही आणि तुम्ही त्याला असं अचानक सोडून दिलं. असं का घडलं? पुरावे नाही सापडले.